राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या चिपळूण दौरा आहे। सध्या मी आहे चिपळूणच्या बहादूर शेख नाक्या इथल्या सावरकर मैदानावरती आहे। आपण बघतोय अशा प्रकारे या सभेची तयारी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत। उद्या मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर येत असून सावरकर मैदानावर त्यांची तोफ धडकणार आहे। नगरपालिका निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता ग्रामीण भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे। विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची ही एकमेव सभा असल्याने भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। भाजप नेते प्रशांत यादव यांनी त्यांचे हजारो कार्यकर्ते या सभेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत। चिपळूणसह खेड आणि लगतच्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचं जाळं अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत कळीचा मानला जात आहे। या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री महायुतीच्या विजयाचे रणशिंग फुंकणार हे आता निश्चित झालंय। कोकणातील सत्ता संघर्ष भाजप आता आक्रमक मोडमध्ये झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या सभेमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघतोय अशा प्रकारची ही पॅन्डल बांधण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारची ही तयारी सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आहेत ते उद्या कोकण दौऱ्यावरती आहेत। पहिलं रायगड, नंतर सिंधुदुर्ग आणि शेवटला चिपळूण या ठिकाणी येणार आहेत आणि सभा घेणार आहेत आणि या सभेतून आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहेत। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।